यावेळेस पहिला बॉल आणि पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय दिशाहीन गोलंदाजी. पहिला बॉल ऑफस्टिंगच्या बाहेर होता, ज्याला कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र आलाय बॉल आपण पाहू शकतो वाईट. हवांतरशी फलकावरती ऍड होईल. धावफलक 1 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. वन रन ऑन द बोर्ड. यावेळेस देखील आपण पाहू शकतो मैदानावरती व्हाईट बॉल. हवांतरशी फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती 2. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ आहे. सावकार 11 संघ इन ऍक्शन मध्ये आणि तो संघ फाईट करत असताना DS पाटील गार्डन्स अशा 2 दिग्गज संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. यावेळेस अजून एक वाईट. आमचे लाडके पंच साजिद सरांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम साजिद सर, आपलं देखील सहर्ष स्वागत. आमचे तिसरे पंच साजिद सर पाहायला मिळत आहेत. प्रशांत सर आणि त्याच्यासोबतीला सुदीपजी अंबावणे सर, हे 3 ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील. हलक्या हाताने ड्राईव्ह केला आणि रनआउटची संधी असेल आणि यावेळेस विकेटचं पतन. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजाच्या खेळीचा अंत. मेल्विन च्या खेळीचा अंत. मेल्विन बॅक टू दी पवेलियन. लॉंगन तोडलाय, फोडलाय आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. पाहायला मिळत नाहीये. आली मैदानावरती सिंगल. कीपर पासून थोडंसं दूर बॉल होता. बॉल पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झाला. कदाचित बॅटला देखील स्पर्श होत असताना बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे तो थोडासा डायव्हर्ट होत असताना आली आहे सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 12. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पॉवर प्ले नंबर 1. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. डीपमध्ये गॉन मध्ये फिल्डर, डीपमध्ये मिड विकेट, इनसाइड द सर्कल शॉर्ट पॉईंट, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ एक खेळाडू वाईडिश मिड ऑन मध्ये. स्क्वेअर लेग मध्ये देखील इनसाइड द सर्कल एक खेळाडू पाहायला मिळतोय. थर्डमॅन मध्ये शॉर्ट थर्डमॅन पाहायला मिळेल. डीपमध्ये मिड विकेट, डीपमध्ये लॉंग ऑन. यावेळेस देखील चांगला बॉल आणि आपण पाहू शकतो पंचांकडे देखील जोरदार अपील पाहायला मिळतीये. जोरात मारण्याचा प्रयत्न. बॅटची कड आहे की नाही यासाठी प्रश्न विचारला गेला जरूर होता. कॉन्फिडन्स होते कीपर, कॉन्फिडंट कीपर आपल्याला पाहायला मिळाले, पण आपण पाहू शकतो आलाय बॉल डॉट. सहमत नाही आहेत पंच. सुदीप सरांकडे देखील अपील करण्यात आली होती प्रशांत सरांच्या दिशेला, पण आलाय बॉल डॉट. शेवटचा बॉल असेल
एक गडी बाद 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू झालेत 5. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, मात्र कमबॅक झालाय या षटकाने. आपण पाहू शकतो तब्बल 12 धावा फलकावरती ॲड झाल्यात. एक गडी बाद 12. मागील 2 बॉल जे होते ते चांगले होते. 2 बॉल दोन्ही निर्धाव पाहायला मिळाले. पहिल्या 4 बॉलवरती जिथे आपण पाहू शकतो 12 धावा होत्या, त्यानंतर 2 बॉलवरती एकही धाव आली नाही. चांगली गोलंदाजी, कमबॅक फार चांगलं झालं गोलंदाजाचं. पहिलं षटक समाप्त होईल. धावफलक आपल्याला 12 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. डीज षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या 12 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती सागर यांना आपण पाहतोय. सागर एक जबरदस्त गोलंदाज आहेत. सातत्याने 2 षटकं हाताळतात नेहमी ज्यावेळेस गोलंदाजी करतात. एक हरुणारी खेळाडू आहे. 40+ मध्ये टॅलेंट काही कमी नाही आहे. अंबरनाथचा विचार केला तर वेग आहे, पण त्या सोबतीला टप्पा जो असतो ना तो महत्त्वाचा आहे. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. स्वतःची काळजी घ्या. आणि ज्यावेळेस अंबरनाथमध्ये सर आम्ही येतो त्यावेळेस क्लोज किपिंग भरपूर आम्ही पाहतो. आणि 40+ क्रिकेटमध्ये क्लोज किपिंग करणं धोकादायक थोडंसं असतो सर, का रिफ्लेक्स तेवढे फास्ट नसतात, त्यामुळे साहजिक आहे या गोष्टी होत राहतात. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. फलंदाज देखील आपण पाहतोय प्रयत्न करतायत. 12 धावा धावफलकावरती आहेत. थोडीशी इजा होत असताना आपण पाहू शकतो यष्टीरक्षकांना पाहायला मिळते. असताना 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती. 9+2 एकूण 3 फलकावरती धावा पाहायला मिळतील. 22 धावा धावफलकावरती आहेत. रिव्ह्यू नाहीये. लाईट गेल्यामुळे तो रिव्ह्यू देण्यात येणार नाहीये. आम्ही उल्लेख देखील केला. रिव्ह्यूच नाहीये. गब्बरबाई यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम गब्बरबाई. आता देखील गब्बर सारखीच आहे. आमच्या गब्बरबाईंची स्माइल देखील तशीच किलर आहे. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय आला बॉल आपण पाहू शकतो, जो मात्र डॉट. धावसंख्या 22 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 22 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. मोहम्मद भाई यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. आज मोहम्मद भाई फ्रेश दिसत आहेत. आज फ्रेश आहेत रोजपेक्षा बघायला गेलं तर. आणि नक्कीच आपण पाहू शकतो पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. फ्रीटचा बॉल होता आणि फ्रीटच्या बॉलवरती रेंज हिटिंग करण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न देखील कुठेतरी फसलेला पाहायला मिळतो. आला बॉल डॉट. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतं बॉल पडल्यानंतर खाली राहिला. क्रॉस बॅटेड स्ट्रोक टीम जरूर होता आणि मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र सिंगल. धावफलक 23 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. रिव्ह्यू आता आपण घेऊ शकता. आता संपूर्ण सेटअप देखील रेडी आहे, त्यामुळे रिव्ह्यू आपण घेऊ शकता कुठल्या प्रकारे जर आपल्याला रिव्ह्यू हवा असेल तर. धावफलक 23 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2.2 षटक आतापर्यंत झाले. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शशी रावत यांचं कौतुक करेल ज्या प्रकारची बॅटिंग त्यांनी केली आहे. कट करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल आहे. अँडी यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. अँडी असे खेळाडू आहेत ना, मॅन ऑफ द मॅच त्यांना मिळाला नाहीये, पण या खेळाडूने जी कामगिरी केली आहे ना, ज्या प्रकारे जसप्रीत बुमराह वर्ल्ड कपमध्ये
इंडिया संघासाठी कामगिरी करायचं, अगदी तशीच कामगिरी अँडी सरांनी, म्हणजे विकेट देखील भरपूर घेतल्यात आणि त्यासोबतीला इकॉनॉमिकल गोलंदाजी जशी खऱ्या अर्थानं रमीजबाईंनी केली होती. यावेळेस देखील आपण पाहू शकतो स्क्विलेक्सच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळते, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आलाय चौकार 4 धावेंसाठी, जबरदस्त 4. नजीमबाई यांच्यावरती एक प्रश्नचिन्ह आमच्या माध्यमातून देखील आहे की एवढी चांगली गोलंदाजी करत होते, 3 षटकांमध्ये फक्त 14 धावा खर्च केल्या आणि मला वाटते 66 विकेट घेतल्या, तरी देखील दुसरी ओव्हर का टाकायचे नाही हा प्रश्न आहे. आणि इतकी जबरदस्त गोलंदाजी नसीमबाईंची आम्ही पाहिली. मैदानावरती आलेली सिंगल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. विकेट बसतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 28 या आकड्यावर. ट्वेंटी ऑन द बोर्ड, 28 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात राजीव सिंग. ज्याप्रमाणे इंडिया टीमकडे युवराज सिंग, महेंद्र सिंग, हरभजन सिंग, त्याप्रमाणे अंबरनाथमध्ये राजीव सिंग. आणि सिंग इज किंग, किंग इज बॅक. दुसरा दिवस ज्या खेळाडूने गाजवला, पहिला अर्धशतक ठोकलं ज्या खेळाडूने, तोच खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 28 धावा धावफलकावरती आहेत. धावफलक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला एक चांगल्या पोझिशनवरती आहे बॅटिंग टीमचा विचार केला तर. सावकार 11 वर्सेस DS पाटील गार्डन्स. लौकिक बाहेरून या आणि तिथेच बसा. KP दादा म्हणतात तिथेच बसा. KP दादा आणि लौकिक एक वेगळं नातं आहे, जे सगळ्यांना समजण्या पलीकडचं आहे. जाऊया.
क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. आपण सातत्याने उल्लेख करतो क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, यार प्रेडिक्शन फेल है. यावेळेस देखील खोलवर डब्याचा बॉल होता. पंचांकडे अपील देखील जोरदार होती, मात्र लिगबायचे सिंगल ॲड होईल. फलक देखील पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचेल 39. 39 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. राजीव आता मैदानावरती पाहायला मिळतील, जो खऱ्या अर्थानं जबरदस्त खेळाडू म्हणून ओळखला जातो. डी.एच. पाटील गार्डन संघाकडून एकेरी किल्ला या खेळाडूने आतापर्यंत लढवला होता. ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली या खेळाडूची, ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या खेळाडूची, आयकॉन खेळाडू कसा असावं हे राजीवकडून शिकावं. लिडिंग रन स्कोरर देखील आहेत. आणि यावेळेस देखील बॉल हवेमध्ये फटका फसला होता. खाली मैदानावरती बघता बघता सिंगल. तर पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट केले होते, मात्र बॅट अँड बॉलचं काही कनेक्शन चांगलं झालं नाही. धावफलक देखील आपल्याला पाहायला मिळतोय 40 या आकड्यावरती. 40 रन्स ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 षटक प्रगती पथावरती. या 6 ओव्हरची मॅच आहे आणि जर पाहायला गेलं तर 6 ओव्हरच्या मॅचसाठी जास्तीत जास्त एक इनिंगसाठी 30 मिनिटं पियुष सर इनफ आहेत. लिडिंग रन स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 93. 93 धावा आतापर्यंत कुठल्यात राजीव यांनी 2 इनिंगमध्ये. म्हणजे काय जबरदस्त कामगिरी. एकामध्ये 50, एकामध्ये 43. जबरदस्त बॅटिंग राजीव यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील बॉल पडल्यानंतर खाली राहत असताना आपल्याला पाहायला मिळतो यशपाल यादव दुसऱ्या क्रमांकावरती आहेत. येस, आणि निखिल यांचा विचार केला तर निखिल मानकर केपी दादा बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये आहेत. आणि फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात मैदानावरती विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज डाऊन. आपल्याला पाहायला मिळतात टेबल टॉप करत असताना जणू काही आगीचे निखारे फेकतायत. म्हणजे त्यांच्यासमोर बॅटिंग करायला यावं की नाही हा प्रश्न फलंदाजांना आधी पडतो. अशी गोलंदाजी निखिल दादाची आपण नेहमी पाहिली आहे. दुसऱ्या नंबरवरती यशपाल यादव 7 विकेट सोबत आहेत. नजीमबाई, काय कौतुक करावं त्यांचं तेवढं कमी आहे. 6 विकेट, 4.67ची इकॉनॉमी. नजीमबाईंचं देखील कौतुक करेल. आम्ही हाच प्रश्न उल्लेखनीय म्हटलं की नजीमबाई बॉलिंग करत का नाही. जर इतकी जबरदस्त त्यांच्या वतीने गोलंदाजी होती. 3 ओव्हरमध्ये 14 धावा फक्त खर्च केल्या आणि 6 विकेट्स त्यांच्या वतीने कॅरी करण्यात आलेत. धावसंख्या 40 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतील. यावेळेस देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता षटकाची युती सांगत षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 40 पाहायला मिळेल. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अँडी पाय देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील जबरदस्त गोलंदाजी. फलंदाज बाद होतील. विकेटचं
करतोय धावफलक 41 41 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 41 थोडेसे चेंजेस आपण करतोय. 41 ऑन द बोर्ड. 41 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. पाचवं षटक प्रगती पथावरती अँडी पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. अँडी पाहायला मिळत आहेत जे जबरदस्त गोलंदाज आहेत. कौतुक करावं तेवढं या खेळाडूचं कमी आहे. कारण ज्या वेळेस खऱ्या अर्थानं गरज आहे त्यावेळेस ओव्हर टाकायला आले आणि टीम इंडियासाठी ज्याप्रमाणे जसप्रीत बुमराह काम करतात अँडी देखील तशीच कामगिरी आपल्या संघासाठी करत असतात. पण त्यांचं नाव इतकं काहीसं आपण पाहतो घेतलं जात नाही असे खेळाडू आहेत. यावेळेस देखील आपण पाहतोय थर्डमॅनच्या दिशेला बॉल जरूर चालला होता. आली बायची सिंगल. धावफलक देखील पुढे सरसावत असताना आपल्याला 42 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 42 ऑन द बोर्ड. 42 धावफलकावर. यावेळेस देखील क्रॉस बॅटेड स्ट्रोक जो मात्र अटेम्प्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. कधी वेग तर त्यासोबतीला व्हेरिएशनचा वापर करण्यात येतो आणि ते महत्त्वाचा. ज्यावेळेस तुम्ही डेथ ओव्हर हाताळता मिडल ओव्हर्स हाताळता त्यावेळेस फलंदाजांना आपण जास्त प्रेडिक्टिव्ह ठेवू शकत नाही आणि म्हणून चांगली गोलंदाजी आपल्याला अँडी सरांच्या वतीने पाहायला नेहमी मिळते. व्हेरिएशनचा वापर. व्हाईट बॉल. अवांतरशी धावफलकावरती ॲड होईल. धावफलक 43 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ असून देखील शिल्लक. यावेळेस देखील स्लोवर गतीचा बॉल. मिड विकेटच्या दिशेला बॉल जरूर जातोय. आली मैदानावरती बघता बघता आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल. धावफलक देखील पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 44 या आकड्यावरती. 44 ऑन द बोर्ड. इंडिव्हिज्युअल 1.5 षटकामध्ये 11 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक आहे ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त गोलंदाजी. षटकाची युती सांगता. षटक क्रमांक 5 समाप्त होईल. धावसंख्या 44 धावफलकावरती पाहायला मिळतात. 44 ऑन द बोर्ड. 44 धावफलकावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक समाप्त होत असताना 5वं धावफलक 44.
नाही पण 5 ओव्हरचे आहेत ना आता 5 ओव्हरचे 7 6 ओव्हर नाही ओव्हर किती झाला 5 ओव्हर झाला. सुरुवात 6व्या ओव्हरची पाहायला मिळतीये. जबरदस्त स्ट्रोक आहे ऑन साइडला टर्न केला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्क्वेअर लेगच्या दिशेला. आगाज अच्छा हुआ है. आखिरी ओवर की पहली गेंद के ऊपर आता हुआ यह बेहतरीन चौका. चौकारानंतर कॉन्फिडन्स बूस्ट होतो ना, तो कॉन्फिडन्स बूस्ट झाला असेल. पहिल्या बॉलवरती आलाय खणखणीत रुबाबदार चौकार. धावफलक 48 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळेल आणि गोलंदाज तयार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. 48 जावा धावफलकावर. यावेळेस देखील मैदानावरती रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येईल. धावफलक 49 या आकड्यावरती. म्हणजे का बघा ज्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न केला गेलाय ती ओव्हर चांगली आहे, कारण शेवटची ओव्हर आहे. विकेट जरी गेल्या तरी हरकत नाही आहे. जो खेळाडू येईल त्याला देखील मी म्हणेल फ्री माइंडेड खेळायला मिळेल आणि फार चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ती सुरुवात चांगली आहे. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल अवे मध्ये डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतायत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 50 अप. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 51 ऑन द बोर्ड. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. आपण पाहू शकतो बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू पाहायला मिळतोय. वाईट साठी रिव्ह्यू लॉस्ट. फेअर डिलिव्हरी असेल. रिव्ह्यू देखील लॉस करण्यात आला. बघा शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो चान्सेस घेण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करतो, कारण माहिती आहे रिव्ह्यू घरी घेऊन जायचं नाही आहे. जर असं आपल्याला 19-20 डिसिजन वाटतोय तर मात्र आपण तो रिव्ह्यू घेऊ. कदाचित धावा मिळाल्या तर आता प्रत्येक एक धाव महत्त्वाची असते. ज्यावेळेस तुम्ही शेवटच्या ओव्हरपर्यंत जाता अगदी तेच पाहायला मिळतोय. धावफलक 51. यावेळेस देखील स्ट्रोक तर चांगले ऑन साइडला वळवण्यात आलाय मिड विकेटच्या दिशेला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पंचावन्न. 55 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त मी म्हणेल वापसी झाली आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. 5.4 षटक आतापर्यंत झालेत आणि यावेळेस बॉल हवे मध्ये असेल. मिड ऑफचा फिल्डर डाऊन द बॉल. कॅच कंप्लीट झाली आणि फलंदाज बाद. 55 वरती संधी असेल. केपी सरांच्या वतीने षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. जस्टिन भाई यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे ही. पंचावन्न. 55. 5 गडी बाद. 55 धावा धावफलकावरती.
धावफलक 55 या आकड्यावरती पाहायला मिळेल. DS पाटील गार्डन्स हा संघ आतापर्यंत फार चांगल्या पोझिशनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 5.5 षटक झालेत 5 गड्यांच्या मोबाईलमध्ये. 55 धावा धावफलकावरती. 5-5-5-5-5. यावेळेस देखील आपण पाहू शकतो स्ट्रोक मोठा मारण्याचा प्रयत्न होता. सिंगल ऍड होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल आणि मैदानावरती फलंदाज बाद. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र जाऊन पोहोचली आहे 57-57. 58 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. खेळाडू आहेत. लक्षपूर्वक ऐका. कॅप्टन ऐका. तुमच्या संपूर्ण स्क्वॉडमध्ये जेवढे प्लेअर आहेत 12 आहेत 13 आहेत 14 आहेत त्या सर्व खेळाडूंना तुम्हाला लीग फॉर्मॅटमध्ये खेळवणं कंपल्सरी आहे. जर एखाद्या खेळाडूला तुम्ही खेळवलं नाही आणि तो जर आढळला तर क्वालिफाईंग मॅचेस म्हणजे प्लेऑफ्समध्ये 3 रनांची पेनल्टी असेल. त्या संघाला याची आपण नोंद करून घ्या.
बघा चला पंच आपण आता मॅचला सुरुवात करतोय, त्यामुळे आता आपण मैदानावरती लवकरात लवकर या ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल. बॅटर्स आपण देखील मैदानावरती जायचं. 58 धावेंची आवश्यकता, 36 मध्ये 58 हे विजयाचं इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चंदूबाई इन ॲक्शन मध्ये आज आपल्याला पाहायला मिळतील. भला मोठा प्रेक्षक वर्ग आहे त्यांचा. मोहम्मद भाई ज्यावेळेस इन ॲक्शन मध्ये असतात त्यांचं देखील फार मोठा चाहता वर्ग आहे. पंच मैदानावरती या आणि बॅटर्स सलामीचे फलंदाज आपण देखील मैदानावरती जायचे विनंती असेल. योगेश आणि सुरेश असे दोन दिग्गज खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. सलामीचे बॅटर्स मैदानावरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही पंच देखील सज्ज. प्रशांतजी देसाई सर आणि त्यांच्या सोबतीला सुदीपजी अंबावणे सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे लाडके साजिद सरांना आपण पाहतोय. सजिद खान सर. आणि नक्कीच आपण बघूया कशा प्रकारची कामगिरी आता या इनिंग क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं सहर्ष स्वागत वन्स अगेन. एक जबरदस्त मुकाबला आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ अनडिफिटेबल आहेत, म्हणजे जो संघ या मॅच मध्ये जिंकेल टेबल टॉप करायचे सर्वात जास्त चान्सेस त्या संघाकडे आहेत, सर्वाधिक चान्सेस. आणि जो संघ पराजित होईल तो संघ देखील 2 पैकी 2 मॅचेस जिंकून आलाय, त्या संघाकडे देखील चान्स आहे. म्हणजे आपण पाहू शकतो दोन्ही संघ हारले तरी देखील पुढे जाऊन चान्स असणार आहे. मजा येईल. ज्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला आतापर्यंत या दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळालंय. जाऊया मैदानाच्या दिशेला. सावकार 11 संघ मागील 2 मॅचमध्ये ज्या प्रकारे धावा डिफेंड करत होता, काहीशी आता चुनौती वेगळी आहे. आता धावा त्यांना चेस कराव्या लागतील आणि फिल्डिंग लावून घ्या लगेच. सामन्याला देखील आपण सुरुवात करतोय. सामना देखील सुरुवात करत असताना आपण पाहतोय शाहिक आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये स्क्वेअर एक खेळाडू थोडासा मिडविकेटच्या दिशेला स्लाइटली शिफ्ट होत असताना डीप मध्ये मिडविकेट आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. मिडविकेटचा खेळाडू आता थोडासा शिफ्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. आणि मिड ऑफचा खेळाडू आपल्याला मिड ऑन मध्ये शिफ्ट होत असताना पाहायला मिळतो डीप मध्ये मिडविकेट, डीप मध्ये लॉंग ऑफ इनसाइड द सर्कल. शॉर्ट मिड ऑन मध्ये खेळाडू, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू, थर्ड मॅन मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो डीप मध्ये मिडविकेट, डीप मध्ये लॉंग ऑफ. चला स्पीडअप करायची विनंती असेल. जास्त वेळ घेऊ नका कारण भरपूर उशीर केला जातो आणि आपल्याकडे वेळ जास्त नाही आहे. त्यामुळे ही सर्व संघांना विनंती असेल की आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विशिंग यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. गोलंदाज
तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. अमीन आपल्याला पाहायला मिळतात मैदानावरती सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, क्रॉस बॅटेड स्ट्रोक अक्रॉस द लाईन, मात्र विथ द बॅट आलेली ही सिंगल पाहायला मिळतीये. एक धावजी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. एक धावजी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. विथ द बॅट आलेली सिंगल आपण पाहू शकतो फलंदाजच्या वतीने. थोडेसे अनऑर्थोडॉक्स पोझिशनमध्ये आले. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता, पण बॅटची कडा आणि कीपर थोडीशी बीट होत असताना आली आहे सिंगल. धावफलक 1 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती अमीनला आपण पाहतोय. 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. ऑन साईडला डीपमध्ये मिड विकेट आणि डीपमध्ये लॉंग ऑनमध्ये एक फिल्डर पाहायला मिळतोय. म्हणजे बॉडी लाईनवरती बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जाईल का हा प्रश्न आहे. यावेळेस देखील आपण पाहू शकतो मिस हिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये स्क्वेलेगचा खेळाडू डाऊन द बॉल. दोघांच्या वतीने मिस्टेक पाहायला मिळतीये आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. नाराजी आहे. प्रयत्न चांगले होते दोन्ही खेळाडूंच्या वतीने, पण कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन त्याचा अभाव पाहायला मिळतोय. ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करता कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्या वेळेवरती कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन देखील दाखवणं गरजेचं आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, ये तो सुरुवात आहे. आपको 4 या 5 मॅच तो खेळणे ही आहे आणि फिल्डिंग देखील लवकरात लवकर लावायची आहे ही विनंती असेल. फिल्डिंग लगेच लावा. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची विनंती आहे, कारण वारंवार आम्ही सांगतोय पण तसं काहीच घडत नाही आणि जास्त वेळ आपल्याकडे देखील नाही आहे. धावफलक देखील आपल्याला पाहायला मिळतोय, जे मात्र 2 धावांच्या मदतीने पुढे सरसावत असताना 3 या आकड्यावरती. 3 ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळेल. वेग प्रचंड आहे. लॉंग रनअप आहे. डॉट बॉल होत असताना समाप्ती. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती डबल आणि तिसरा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. डावकुऱ्या हाताचे ज्यावेळेस गोलंदाज मैदानावरती असतात उजव्याच्या फलंदाजासाठी थोडंसं आपण म्हणू शकतो, तो मात्र खेळण्यामध्ये थोडी दुविधा होत असताना पाहायला मिळते आणि ती दुविधा आता मैदानावरती पाहायला मिळते. फलक पाहायला मिळतोय. 3 या आकड्यावर 3 बॉलचा खेळ झालाय. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. जास्त वेळ घेऊ नका ना प्लीज. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय स्क्वेलेगच्या दिशेला हुक करण्याचा प्रयत्न होता. आली आहे मैदानावरती आपण पाहू शकतो, जी मात्र सिंगल. आणि बघा या पुढील मॅच पासून, ही मॅच नाही पुढील मॅच पासून टायमर. बघा या ओव्हर आतापर्यंत आपण पाहू शकतो 6 मिनिटं झालेत या ओव्हरसाठी. 4 बॉल हाताळण्यासाठी 6 मिनिटं घेण्यात आलेत. सो जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. एका इनिंगला 1 तास लागेल अशाने. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल एसटी रक्षक येतात. कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज होत असताना बाद, विकेटचं होत असताना पतन. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना सावकार 11 संघाला. घेतला जातोय. धावफलक देखील 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. ही पहिलीच मॅच खेळत आहेत. जर तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती म्हणजेच काय तर दुसऱ्या क्रमांकावरती एखादा संघ आला तर मात्र त्या संघाला 5 मॅचेस आज खेळावे लागतील आणि ही सुरुवात आहे. तर मित्रांनो थोडंसं सहकार्य तुम्ही देखील करा, ही विनंती आहे. जास्त वेळ घ्यायचं नाही आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. फिल्डिंग लावून घ्या ना, ही विनंती आहे. वेळ भरपूर घेतला जातोय.
इतका वेळ आपल्याकडे नाही आहे आणि वारंवार आम्ही हे सांगतोय. फलक देखील आपल्याला पाहायला मिळतोय, जे मात्र सध्याच्या घडीला 4 या आकड्यावर 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. अमीनने जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केली आहे आणि काहीसा अमीनचा विचार केला तर आपण पाहू शकतो लेफ्टी बॉलर आहेत, लॉंग रनअप आहे आणि ज्यावेळेस शाहिक अमीन आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती. चला स्पीडअप करा प्लीज. गोलंदाज तयार, मैदानावरती सज्ज. शाहिक यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमालीचा बॉल. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 4 पाहायला मिळेल. आता षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. जास्त टीम मिटिंग घ्यायची नाहीये, लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या 4. विजयासाठी अजून देखील इक्वेशन 30 मध्ये, अर्थात 5 षटक आणि 5 षटकांमध्ये 56 धाव्यांची आवश्यकता असेल. अमित पाहायला मिळतील. अमित उर्फ कालू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. अमित पाहायला मिळतात उर्फ काळू. बघूया आता काळू यांच्या वतीने कशी कामगिरी असेल. आता या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरसारखी शाहिक सारखी गोलंदाजी, त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतात आणि पहिल्या बॉलवरती अमितने विकेट पटकवली आहे. फलंदाज बाद होतील. विकेटचा होत असताना पतन. अजून एक धक्का बसेल बॅटिंग करत असताना टीम सावकार 11 संघाला. गोलंदाजी केली, ती गोलंदाजी कमालीची आहे. अमित शॉर्ट रनअपने ॲक्युरेटली गोलंदाजी करण्यासाठी माहीर आहेत. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच मँगो आणि अँडी हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. दोन्ही खेळाडूंकडे गुणवत्ता टासून भरली आहे आणि दोन्ही खेळाडू हे जबरदस्त खेळण्यासाठी माहीर आहेत. जबरदस्त कामगिरी या दोन्ही खेळाडूंच्या वतीने नेहमी आपण पाहिली आहे. असे 2 खेळाडू संघ अडचणीमध्ये नक्की सापडलाय आणि अमितला आता कुठेतरी आपण पाहू शकतो अटॅकिंग माइंडसेटने खेळावं लागेल अमितच्या विरोधामध्ये. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती अलियाजी मात्र बघता सिंगल. वाईट प्लस पण एकूण 2. फलकावरती धावा आड होतील 2 आणि 2 धावांच्या मदतीने फलक देखील पुढे सरसावत असताना 6 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. अमित उर्फ काळू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती अँडी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अँडी यांच्याकडे गुणवत्ता. असं वाटतं की अँडी हे मोठे स्ट्रोक मारतात, पण त्यावेळेस कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी ते मशहूर आहेत. प्लेसमेंट अप्रतिम असते त्यांची. गब्बरबाई यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक षटकारांसाठी अँडी यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. गब्बरबाई यांच्या वतीने ही सुवर्ण संधी पाहायला मिळते. यावेळेस देखील हॅमर केला. स्ट्रोक तर चांगला आहे, टेक्निकल स्ट्रोक, तंत्रशुद्ध फटका आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. स्वीपर कव्हरला क्लिअर करत चौकार. सिक्सर साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. अँडी यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. फलक 10 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 10 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट.
दोन गाड्यांच्या मोबाईलमध्ये 10 धावा धावफलकावरती आणि सुरुवात झाली आहे आणि कॅलिबर आहे त्यामुळे 3 बॉल 3 सक्सर मारू देखील शकतात, त्यामुळे मॅचमध्ये देखील कमबॅक होऊ शकतं. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती चांगला बॉल, डॉट बॉल शिवत असताना समाप्ती. फलक देखील आपल्याला पाहायला मिळतोय जे मात्र हळूवार गतीने पुढे सरसावतोय, पण त्यानंतर आपण पाहू शकतो ज्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे तशीच गोलंदाजी मैदानावरती होतीये. धावसंख्या 12 आकड्यावरती पाहायला मिळतोय आणि त्यानंतर देखील आपण पाहू शकतो चला आम्ही थोडंसं वेळ वाचवायचं विनंती असेल. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. काळू आपल्याला पाहायला मिळतात मैदानावरती आणि आतापर्यंत जर विचार केला तर आपण पाहू शकतो ज्या प्रकारचं क्रिकेट खेळलं गेलंय सावकार 11 संघाच्या वतीने. दुसऱ्या इनिंगमध्ये डिफेंडिंग टोटल जरी नसेल तरी देखील धावा डिफेंड करण्यासाठी माहीर आहे, पण आज जी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते थोडीशी खडतर, पण मी म्हणेल ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांची डिफेंड करताना असायची अगदी तशीच गोलंदाजी आता देखील पाहायला मिळते. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल स्क्वेलिकचा खेळाडू मिड विकेटमध्ये कॅच झाली, ड्रॉप. सिंगल कंप्लीट होऊन दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 14, 24 मध्ये 44, 44 रिक्वायर्ड. 44 धाव्यांची आवश्यकता अजून देखील आपल्याला पाहायला मिळते 24 मध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका ही विनंती आहे. DS पाटील गार्डन संघ प्लीज लवकरात लवकर आपण सामन्याला देखील सुरुवात करायची आहे. शाहीक आपल्याला पाहायला मिळतील. चला वेळ वाचवायचं. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. शाहीक तयार. यावेळेस देखील पहिला बॉल चांगला पाहायला मिळतो. ऑप्शनच्या बाहेर जो बॉल होता म्हणेल जोसी आफोली होता, पण त्या बॉलवरती मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न देखील फसत असताना पाहायला मिळतो. याला बॉल डॉट. फलक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय जे मात्र स्थिरता धारण करत असताना 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 14 ऑन द बोर्ड. महत्वाची मॅच आहे. सावकार 11 संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि सावकार 11 संघ खेळत असताना DS पाटील गार्डन या संघासमोर आपण पाहतोय ज्या प्रकारची आतापर्यंत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती फलंदाजी थोडीशी कमकुवत, थोडीशी टेंटेटिव्ह. सुरेंद्रदादा पाटील साहेबांचा संघ सावकार 11 इन ॲक्शन मध्ये. अजयदादा, आकाशदादा कोनर्स आहेत आणि आपण पाहू शकतो 2 मॅचेस जिंकल्यानंतर कुठेतरी या मॅचमध्ये स्ट्रगल करत असताना हा संघ पाहायला मिळतोय. पण दुसरीकडे आपण पाहू शकतो चला DS पाटील गार्डन संघ जास्त वेळ आपण घ्यायचं नाहीये.
धावफलक 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय पायावरती मारण्याचा प्रयत्न, मात्र डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येईल. अबांतरची धावफलकावरती 8 होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलक पुढे सरसावत असताना 15 रिव्ह्यू घेण्यात आलाय फिल्डिंग टीमच्या वतीने या डॉट बॉल. बघूया, चेक करूया आपण. चेक करण्यात येईल, योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. चेक करूया आपण की एक्झॅक्टली काय घडलंय. रिव्ह्यू लॉस्ट, व्हाईट बॉल. आता कुठल्याही प्रकारे आपल्याकडे रिव्ह्यू नसेल, व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. धावफलक देखील पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 15. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राचे रन स्कोर कार्डमध्ये ज्यावेळेस ॲड होतात त्यावेळेस तो प्रेशर थोडासा कमी होतो का फलंदाजाला आपण पाहू शकतो. एक मानसिक दडपण कमी होतो. एक धाव जरी महत्त्वाची असते. यावेळेस देखील पंचांकडे अपील. ह्यूज विकेटचा पतन, फलंदाज बाद. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अजून एक मोठा धक्का बसेल. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. नरेन 15 वरती तिसरा धक्का बसतोय. 22 मध्ये 43 धावांची आवश्यकता. आणि अँडी यांच्याकडे गुणवत्ता. अँडी एक चांगले खेळाडू आहेत, पण तरी देखील आपण जर पाहायला गेलं ना रन बनवण्यासाठी मेहनत करावी लागेल, कारण अँडी यांना साथ देणं गरजेचं आहे. जो खेळाडू मैदानावरती येतो एकावरती एक बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नरेन यांना आता साथ देणं गरजेचं आहे. 22 मध्ये आपण पाहू शकतो 43 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन असेल सावकार 11 संघाला. ऑन साइड लावा, काय स्ट्रोक आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्क्वेअर लेगच्या दिशेला सीमा पार आलाय षटकार. वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा असेल. बघा 3 ओव्हर आतापर्यंत झाले नाही आहेत आणि आतापर्यंत जर बघायला गेलं 20 मिनिटं घेण्यात आलीत. 20-22 मिनिटं झाले, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. पुढच्या मॅचपासून नाही भाई, आपण टॉस ज्यावेळेस होईल त्यावेळेसच दोन्ही संघांना सांगू की पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. एक प्लेअर एक्स्ट्रा, आणि ते 4 ओव्हरच्या समाप्तीनंतरच आपण लावू की 4 ओव्हर 20 ओव्हरमध्ये 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. तिथपर्यंत तसं झालं नाही तर मात्र एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घेणं गरजेचं आहे शेवटच्या 2 षटकांसाठी. भावीसावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 20 मध्ये 36 ही आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील ऑन द नी नेटवर्क स्टाईलमध्ये स्ट्राईक करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 22 फलकावरती धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये.
शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 19 मध्ये 36 ची आवश्यकता, 11.37 चा आतापर्यंत आपण पाहू शकतो जो मात्र रिक्वायर रन रेट तो आपल्याला पाहायला मिळेल. अक्षरशः बघायला गेलं तर 10च्या खाली जो रन रेट होता तो 10 प्लस होत असताना आता 11 प्लस पर्यंत येऊन पोहोचलाय. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय लॉफ्टेड शूक मारण्याचा प्रयत्न होता, मात्र आली मैदानावरती आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल लेगबाजची एकदा वाढ होईल आणि अशा रीतीने षटकाची होती. संघाचा षटक क्रमांक 3 समाप्त, धावसंख्या 23. विजयासाठी अजून देखील इक्वेशन येस ड्रिंक्स ब्रेक नसणारे याची देखील नोंद करून घ्यायची आहे. पाणी जर लागला तरच घ्या, पण ड्रिंक्स ब्रेक कुठल्याही प्रकारचं नसेल आज. 18 बॉल 35, 18 मध्ये 35 ची आवश्यकता. हे इक्वेशन विजयासाठी असेल. मध्ये आपण पाहू शकतो विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 35 ची आवश्यकता आहे आणि गब्बरबाई यांच्या वतीने जी सुवर्ण संधी होती ती अजून देखील लागू आहे की अँडी यांच्यासाठी 3 बॉल 3 सिक्सरसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देखील पाहायला मिळतोय. त्यामुळे आपण आता चेक करूया की ते रन तितके मारतील का, तितके सिक्सर आपल्याला पाहायला मिळतील का. तर राजू आपल्याला पाहायला मिळत आहे, टीमचा आयकॉन, टीमचा सरसेनापती मैदानावरती आलाय. त्याच्या वतीने आपण पाहू शकतो जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. असा खेळाडू राजू आणि त्यांच्या समोर अँडी पाहायला मिळतात जे देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत. कॉन्टेस्ट जबरदस्त रंगेल कारण आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो 35 ची अजूनही आवश्यकता 3 षटकांमध्ये. स्लोवर गतीचा बॉल हॅमड केलाय स्वीपर कव्हरच्या डोक्यावरून. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अँडी यांच्या बॅट मधून आलेला हा धमाकेदार चौकार. पाहायला मिळेल. गब्बरबाई यांच्या वतीने काल त्या क्षेत्रामध्ये स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहिलं. येस आपण चेक करूया, रिव्ह्यू देखील घेण्यात आलाय. आपण पाहू शकतो बॅटिंग टीमच्या वतीने देखील रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया, चेक करूया आपण काय असेल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. राजू तयार, यावेळेस देखील कट केलाय. स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय. वरती बसायचे सर्वांना विनंती आहे, प्लीज वरती बसा. बॉल अजिबात अडवू नका ही विनंती असेल. त्या कट्ट्यावरती बसलेत
दर्शकांनो ही विनंती आहे की आता मॅचेस रफ अँड टफ आहेत, अडीतडीचे सामने आहेत, तर कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते, त्यामुळे आपण स्वतःनी काळजी घ्यायची आहे. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 15 मध्ये 29 हे इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळेल. 15 मध्ये 29 हे इक्वेशन आपल्याला देखील पाहायला मिळतोय. स्लोवर गतीचा बॉल, कीपरच्या वतीने मिस्टेक पाहायला मिळतीये. आलियाजी मात्र 22 सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरसवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 30. आता बेसिकली हेच आपल्याला पाहायला मिळतो. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पियुष सर, आपण ज्यावेळेस एक्झामला जातो, एक्झामला गेल्यानंतर अवघड प्रश्नासाठी रेडी असतो, पण अशा वेळी एक बेसिक प्रश्न जर आला ना, तो आपल्याला कधी कधी सुटत नाही. तेच पाहायला मिळतोय. चांगले बॉल, यॉर्कर बॉल, स्टंपच्या बाहेरचे बॉल, कटर्स बॉल, या बॉलवरती चांगल्या पद्धतीने खेळतात, पण फुलटॉस बॉल ज्यावरती कुठल्याही प्रकारे खेळू शकले नाही आहेत, अगदी तेच आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आपण पाहू शकतो तसाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आला बॉल जो मात्र डॉट. धावसंख्या 30. धावफलक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला 30 या आकड्यावर शेवटचा बॉल आहे. 13 मध्ये 28 ची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन, जास्त वेळ घेऊ नका ना प्लीज. 13 मध्ये 28 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 13 बॉल विजयासाठी आपण पाहू शकतो, जे मात्र 28 ची आवश्यकता. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता. फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. नरेन नरुमार प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतोय. कुठलाही संघ कमी नाहीये. सावकार 11 संघाविषयी एक गोष्ट मी नक्की सांगेल की हा संघ पहिली इनिंग आणि दुसऱ्या इनिंगचे 4 ओव्हर शांत असतो, पण त्यानंतर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जबरदस्त आपल्याला कामगिरी पाहायला मिळते. बलराज भाई यांची उपस्थिती पाहायला मिळते. 40+ एक लेजंड खेळाडू आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. वेलकम बलराज भाई, आपलं सहर्ष स्वागत आहे. बारा 22 ची आवश्यकता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत होती. आणि 12 मध्ये 22 इक्वेशन. आणि सावकार 11 संघ ज्या प्रकारची कामगिरी करतो ना, मॅचची शेवटच्या 2 ओव्हर स्वतःच्या नावावरती करणारा संघ आहे. आणि फक्त आपण पाहू शकतो त्या 2 ओव्हरच्या जोरावरती हा संघ 10 ओव्हरची समोरच्या संघाची मेहनत धुळीस मिळवतो. आणि शेवटच्या मोमेंटला सावकार 11 संघ मैदानावरती वर्चस्व गाजवतो. हे आपण नेहमी पाहिलं. आता अँडी पाहायला मिळत आहेत, जे या सिच्युएशनसाठी फार चांगल्या पद्धतीने खेळण्यासाठी माहिर आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अमित पाहायला मिळत आहेत उर्फ काळू. यावेळेस देखील स्ट्रोक तर चांगला आहे. मिड विकेटच्या दिशेला फटका जबरदस्त, दमदार फटका पाहायला मिळतो. आली आहे सिंगल. आणि एका धावेच्या मदतीने फलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 37 37 धावा धावफलकावरती. 11 मध्ये 21 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. 11 मध्ये 21 हे विजयाचं इक्वेशन. साजिद सर आपल्याला पाहायला मिळत आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. प्रत्येक गोष्टीवरती त्यांची करडी नजर आपल्याला पाहायला मिळते. रिव्ह्यू देखील घेण्यात आले आणि त्यावेळी काही जबरदस्त पंचांची भूमिका आपल्याला साजिद सरांच्या वतीने पाहायला मिळाली. यावेळेस देखील आपण पाहू शकतो वाईट बॉल. सुदीप सर आमच्याकडे वळत आहेत, आम्हाला कळवत आहेत की हा बॉल वाईड असेल. आपण तर सुद्धा फलकावरती ॲड आणि धावफलक 38. 11 मध्ये 20 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 11 मध्ये 20 इक्वेशन अगदी आपल्याला सोपं पाहायला मिळतोय की 2 मोठे फटके आणि 2 मोठ्या फटक्यानिशी सिंगल डबलने सामना जिंकू शकता. मात्र यावेळेस वाह काय स्ट्रोक है. ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, नरेन अपनी टीम की जरूरत देखते. बॉल सीमा पार.
नुसतं टाळ्या व्हायला हरकत नाही या खेळाडूसाठी. काय बॅटिंग करतात, जबरदस्त फलंदाजी. दुसरीकडे अँडी आहेत, तर अँडी असल्यामुळे तो कॉन्फिडन्स देखील बिल्डअप होत असताना लो व फुल टॉस ऑन साईडला टर्न केला अलॉंग द कार्पेट. मिड विकेटच्या दिशेला बॉल चाललाय, वेगाने फिल्डर आलेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते नरेन यांच्या वतीने. 13ची आवश्यकता अजून देखील 9 बॉलमध्ये, हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 9 बॉल 13 हे इक्वेशन पाहायला मिळतो आणि अँडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. 13 बॉल 16 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीने. नरेन 6 बॉल 20 धावेंचं त्यांच्या वतीने कॉन्ट्रीब्युशन. आणि इथे पुन्हा एकदा स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या झोपला असतो. मात्र नंतरच्या 2 ओव्हरमध्ये अशी कामगिरी करतो ना की हा संघ वर्चस्व गाजवत असताना प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सावकार 11 संघाची ओळख आहे शेवटच्या मोमेंटला बाजी पलटना आणि यावेळेस अजून एक दमदार षटकार. स्कोर आर लेवल सिक्सर. सावकार 11 संघ येस गब्बरबाई यांच्या वतीने सुवर्ण संधी. या बॉलवरती सिक्सर आला तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. सावकार 11 संघ जबरदस्त कामगिरी करतोय आणि यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 3 बॉल 3 सिक्सर, 3 बॉल 3 षटकार. सामना फिनिश. सावकार 11 संघ अभिनंदन अभिनंदन. सुरेंद्र शेठ पाटील साहेब अभिनंदन. आकाशदादा पाटील अभिनंदन. अजय दादा पाटील. टफ लक आपण देणार आहोत डीएच पाटील गार्डन संघाला. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत नो डाऊट एट ऑल. 2 मॅच मध्ये विथ द बॉल जबरदस्त कामगिरी केली. या मॅच मध्ये विथ द बॅट जबरदस्त कामगिरी करणारे अँडी पाहायला मिळतील सामन्याचे सामनावीर. आणि एस गब्बरबाई यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. डीजे